बाणेगाव प्रकल्पातील पाणी पातळी खालावली. सरपंच संदीप शेळके यांनी स्वखर्चाने टँकर सुरू करून थांबवली केदारखेडावासियांची पाण्यासाठीची हेळसांड. केदारखेडा प्रतिनिधी बी.के. धसाळ. बाणेगाव प्रकल्पामधील पाणी पातळी कमालीची खालावल्यामुळे केदारखेडा गावाला पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र प्रशासकीय मंजुरी आणि शासकीय टँकरची वाट न पाहता गावाचे सरपंच संदीप शेळके यांनी अत्यंत संवेदनशील निर्णय घेत स्वखर्चाने गावात पाणी टँकर सुरू केले आहेत. त्यांच्या या तत्परतेमुळे केदारखेडा ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी मोठी हेळसांड थांबली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केदारखेडा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या बाणेगाव प्रकल्पातील जलसाठा कमालीचा घटल्याने गावात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच सरपंच संदीप शेळके यांनी शासकीय प्रक्रियेच्या जंजाळात न अडकता आणि शासकीय टँकर कधी येईल याची वाट न पाहता लोकहिताला प्राधान्य दिले. त्यांनी तात्काळ स्वतःच्या खर्चाने गावात पाण्याचे टँकर सुरू करून दिले. सरपंच शेळके यांच्या या कौतुकास्पद आणि सामाजिक कार्याबद्दल संपूर्ण केदारखेडा गावातून आणि ग्रामस्थांकडून तीव्र समाधान व्यक्त होत आहे. ऐन अडचणीच्या काळात पाठीशी धावून येणाऱ्या लोकप्रतिनिधी असावा तर अशा भावना नागरिकांमधून उमटत आहेत. दरम्यान या टँकरच्या माध्यमातून उद्यापासून गावातील पाणी पुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल अशी माहितीही समोर आली आहे.